नमस्कार मित्रांनो. बरेच जण काय करते माहितीये का, आपल्याला राशन धान्य घ्यायचं नाही म्हणून राशन कार्ड काढत नाही. आणि बरेच जण असं असतं की बाबा चला आपल्याला राशन भेटतं, परंतु आपल्याकडे राशन कार्ड नाही तरी पण भेटतं ना आधारवर, तर मग कशाला प्रिंट काढायची वगैरे. तर मित्रांनो, तुम्हाला ती प्रिंट काढणं गरजेची आहे आणि 12 अंकी जो नंबर असतो मित्रांनो त्याच्यावर, तो तुम्हाला टाकून घेणं पण गरजेचं असतं. तर बघा त्याच्यामध्ये काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर एखादं कोणी हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट असलं ना मित्रांनो, त्या टायमाला सगळ्यात मोठी अडचण येते आणि तिथं आपला लाखो रुपयाचा खर्च वाचू शकतो. परंतु काय होतं माहितीये का, आपल्याला आपल्या घरच्या एखाद्या व्यक्ती त्याच्यामध्ये नाव असेल किंवा नसेल तर ते ऍड करून घ्या मित्रांनो. कारण ऐनवेळी जर समजा तुम्ही नाव वगैरे ऍड करायला गेले तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. आता बरेच असे योजना आहे गव्हर्नमेंटचे की ज्याच्यामध्ये तुमचं जर राशन कार्ड असेल ना मित्रांनो, तर तुमचं ऑपरेशन असो काही असो समजा त्या योजनेत जर बसत असेल मोठा असेल, तर काय होतं माहिती का, तुमचा लाखो रुपयाचा खर्च वाचतो. बऱ्याच जणांना वाटते की जाऊ दे आपल्याला कुठं राशन घ्यायचंय, आपल्याला काय घेणं देणं नाही, जाऊ दे आपलं काही काही गरज नाही, जे आहे ते चालू आहे व्यवस्थित. तर मित्रांनो असं करू नका. कारण काय माहितीये का, ही जर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्या इन्कमवर होत असतो आणि जो आपला पैसा असतो तो वाचत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर बरेच जण असे काय करते माहिती का, जर समजा कोणाचं नाव नसलं त्याच्यामध्ये, तर बरेच जणांना आता काय माहिती का, ऑनलाईनवर बरेच जणांनी व्हिडिओ बघितलेले आणि त्याच्यात मी सुद्धा त्याचा यूज केलेला मित्रांनो. काय माहिती का, आता ऑनलाईनवर दुरुस्ती होती, एक ऍप आहे मेरा राशन, त्याच्यामध्ये आपण डिलीट करू शकतो, केवायसी करू शकतो, सगळं दाखवलेलं त्याच्यामध्ये. केवायसी करा नो प्रॉब्लेम, पण त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा ऍड करू नका, दुसरं काहीच करू नका. त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, जर तुम्ही त्याच्यामध्ये रिक्वेस्ट टाकली आणि जर समजा कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल, तुम्ही त्याच्यातून ऍड करायची जर रिक्वेस्ट टाकली, तर तुमचं काय होतं माहिती की ऑनलाईनला पोर्टल ओपन, त्या पोर्टलला ओपन होतं त्या ऍप्लिकेशन मध्ये, आणि ते तहसीलला तिथं करेक्शन वगैरे करता येत नाही. आता हे मी माझा अनुभव सांगतो बरं का, होत असेल का सांगतात नाही, परंतु ते अधिकारी लोक तिथले होते ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो, ते काय म्हणले माहिती का, तुम्ही ऑनलाईन रिक्वेस्ट टाकलेली आमच्याकडे होत नाही, तुम्हाला ते तिथंच करावं लागेल. मग याचं काम आणखी सुरू झालेलं आहे का नाही आणखी काही सांगता येणार नाही मित्रांनो. परंतु ऑनलाईनवर रिक्वेस्ट टाकू नका. जर हॉस्पिटलला कोणी ऍडमिट वगैरे असेल तर, जर राशन दुकानदार ओळखीचा असेल तर त्याला घेऊन जा, किंवा डायरेक्ट तहसीलदारच्या कॅबिनला जा आणि त्याला सांगा की बाबा माझा असा प्रॉब्लेम आहे, मला लवकर लागतं. जर तुम्हाला ते नसेल भेटत तर तुम्ही तहसीलदारचं लेटर सुद्धा घेऊ शकता. परंतु तसं जर तहसीलमध्ये चौकशी केली तसं काय म्हणते माहिती का, तसं तर अद्यापही नाही आहे आमच्याकडं, परंतु आम्ही बघू असं सांगितलं गेलं होतं मला पण सुद्धा. परंतु तहसीलदाराला तसा अधिकार असतो की तुम्ही ते लेटर देऊन तुम्ही त्या योजनेसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. परंतु इथपर्यंत न जाता मला तरी वाटतं की बाबा आपण आपलं राशन कार्ड काढून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. धन्यवाद.